नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बाकी आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो. आज आपण एका राजमीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आता बरेचशा लोकांना संभ्रम आहे की राजमा पीक येतं कसं किंवा एकरी त्याचं उत्पन्न होतं कसं, किंवा या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन घेतलं आणि जी काही ट्रीटमेंट या राजमा पिकावरती केली तर कसा फायदा शेतकऱ्यांचा झाला आपण शेतकऱ्यांचे अनुभव बघूयात. चला शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव उमेश सांडू तायडे, राहणार रामपुरा, तालुका जी बुलढाणा. आता मला एक सांगा, हे जे राजमाचं क्षेत्र हे किती क्षेत्र आहे? हे 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकर क्षेत्र. हो. दरवर्षी लागवड करता? दरवर्षी करतो. किती वर्षापासून? आम्ही 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. चौथं वर्ष आहे. मागच्या वर्षी एका एकरामध्ये काय ॲव्हरेज निघालं? एका एकरामध्ये मला साधारणतः 8 क्विंटल एकरी ॲव्हरेज आलं. ॲव्हरेज एकरी 8 क्विंटल पर्यंत आला. आणि भाव काय मिळाला सर? भाव 8,500चा. म्हणजे जे काही आपण हरभरा असेल किंवा अजून सोयाबीन असेल तर त्या पिकांपेक्षा हे पीक परवडतं का? म्हणजे पण आता यावर्षी एक मेजरली प्रॉब्लेम होता. मागच्या 2 वर्षात चांगलं उत्पन्न घडलं, चांगलं उत्पन्न. पण यावर्षी जरा वातावरण खराब होतं तर त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम या राजमा पिकासाठी येत होते. तर काय प्रॉब्लेम येत होते नेमके? प्रॉब्लेम असा होता की तो पिवळा पडायचा, त्याच्यावर कोकड्याचा जो पावटा रोग म्हणजे आखडलेला वगैरे आखडलेला हा. होता. ते पावटा रोग वगैरे ज्याला हो, म्हणतात हो. आखडलेलपणा तो होता. बरोबर. मग त्याच्यानंतर आज बरेचसे शेतकरी परेशान आहेत औषधी फवारण्यामध्ये, किंवा मग आता तुम्ही फवारणी केली असतील. बरोबर. आम्ही आता किती दिवसाची लागवड आहे ही? ही आता याला साधारणतः 35 दिवस झाले. याला 35 दिवस झाले. 35 या दिवस. 35 दिवसाच्या कालावधीमध्ये किती स्प्रे झाले? माझा दुसरा स्प्रे झाला. दुसरा स्प्रे. हो. पहिला स्प्रे कोणता घेतला होता? पहिला स्प्रे घेतला तर ते आपल्या रासायनिक होतं का? रासायनिक होतं. अच्छा. आणि दुसरा स्प्रे जो घेतला दुसरा तो? स्प्रे आपलं जे कंपनीचं ते लेक्सा हा. प्रोटेक्शन आणि Quality क्वालिटी या 2-3 औषधांचा तुम्ही वापर केला. वापर केला. तुम्ही मिशन समृद्धीमध्ये तुमचा संपर्क कसा झाला? माझा आंबोडा येथील किशोर पवार या शेतकऱ्यांनी अमोल बोरे सरांची ओळख करून दिली अच्छा. आणि त्यांच्याकडून मी ते औषध घेतले. म्हणजे अमोल मोरे सरांनी त्या व्यक्तीला ट्रीटमेंट दिली हो, होती, हो. त्याचा रिझल्ट वगैरे चांगला बघितला. त्याची- मग त्यांचा अनुभव बघता तुम्ही सुद्धा ट्रीटमेंट करायची ठरवली. बरोबर. मग तुम्ही याच्यावरती लेक्सा, क्वालिटी, प्रोटेक्शन आणि या गोष्टीचा वापर केला. वापर केला. क्वालिटी या गोष्टींचा वापर हो. तुम्ही केलेला आहे. तर तुम्ही हॉर्न घेऊन किती दिवस झाले? मला साधारणतः 7 ते 8 10 दिवस झाले जवळपास. 10 दिवस हो. झाले. 10 दिवसाच्या अंतरामध्ये आता काय फरक दिसतोय तुम्हाला? 10 दिवसाच्या अंतरात तुम्ही बघताय आता प्लॉट इथे दिसतो. नाही म्हणजे फरक काय पडला पहिल्यामध्ये आणि आता? त्यातलं त्याचे ते जे रोग असतो हा. जो कोकडा अच्छा. आणि पिवळेपणा हा संपूर्ण राहिला दिसून राहिला. म्हणजे संपूर्ण गेले क्लिअर बघा. झाला हो. आणि प्लॉट एकदम आता व्यवस्थित दिसायला लागला. व्यवस्थित आहे. म्हणजे दरवर्षी जी क्वालिटी दिसत होती ती आता परत आली. परत आली. म्हणजे दरवर्षी चांगलं दिसतं. क्वालिटी चांगली. म्हणजे आता चांगली दिसते. हो, आता जर चांगली दिसते. सर याच्यामध्ये अजून काही रासायनिकचा वापर केलाय? रासायनिकचा नाही काहीच केला आपण. म्हणजे लेक्सा, क्वालिटी प्रोटेक्शन मध्ये बस तेवढंच केला आणि एक फक्त आपण त्याच्यात गॅस पॉइझन घेतलं. म्हणजे गॅस पॉइझन हो. घेतलं होतं तर त्याचा वापर केला. भंकेसाठी केला. भणक्यासाठी तुम्ही हो. घेतलं होतं. हम्म. आणि जैविक पूर्ण ते म्हणजे रासायनिक प्लस जैविक अशा फवारणीच्यावरती तुमची हो, झालेली बरोबर. आहे. हो, हो. त्या फवारणीचा तुम्हाला किती दिवसात रिझल्ट दिसला असेल मला साधारणतः? इथे चौथ्या दिवशी रिझल्ट भेटला. चौथ्या दिवशीच रिझल्ट हो. दिसला. तुम्ही आम्हाला आता सरांना तुमचा जो कळवलं काही की प्लॉट आहे, आता हा जो काही प्लॉट आहे, जसं गावातही इथं भरपूर शेतकरी भरपूर आमच्या तुमचे आंबोड्यात जवळपास 300 ते 400 एकर पर्यंत 300 ते 400 एकर पर्यंत हो. क्षेत्र म्हणजे पूर्ण राजमाच. राजमाचं आहे. अच्छा. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे ह्या हो, आमच्याकडे गोष्टींचा. हरभरा जमतच नाही ना ते जळायचं. ते अच्छा. ते उबळचा वगैरे हा. प्रॉब्लेम त्याच्यामुळे तुमच्याकडे करत जमत नाही. नाही. बरोबर. मग हा जो हे जे आलं हे कसं आलं तुमच्याकडे तुमच्या हे भागामध्ये? आमचा मित्र आहे एक बीडला सिद्धेश्वर मुंडे म्हणून, अच्छा. त्यांच्याकडून मी बियाणं आणलो. अच्छा. त्यांच्याकडनं म्हणजे आणलं. गावातही अगोदर मंडळीने आणलं पण मी अच्छा. त्यांच्याकडे नाही पण म्हणजे घेतलं. अनुभव नव्हता ना हो. कसं एवढा. हो. पण लोकांचं पाहून मग हळूहळू क्षेत्र वाढत गेलं. हो. तर म्हणजे आज जवळपास गावामध्ये 300 ते 400 एकर 400 एकर क्षेत्र क्षेत्र असेल. वाढलं. हो. वाढलंय. पण भावही चांगला आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी लागवड जास्त आहे का कमी आहे? लागवड जास्त वाढली ना. आता वाढली आहे. वाढली यावर्षी. म्हणजे त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना दिसायला लागलाय म्हणे. हो, हो. तर शेतकरी बांधवांनो, राजम्याचा कसलाही प्रकारचा एक्सपिरियन्स शेतकऱ्यांना नसतो. आता बरेचसे लोक संभ्रमात आहे की राजमा लागवड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, किंवा करायची ती ट्रीटमेंट कोण देणार आहे. काऊन की आता बरेचसे शेतकरी जेव्हा फोन करतात की सर राजम्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का, कारण आता यावर्षी ज्या लोकांनी वातावरण खराब असल्यामुळे ज्यांनी लवकर लावलं होतं त्यांचं पिवळेपणा येणे, तो पावट्यासारखा रोग येणे, आखडणे, हे सगळे प्रॉब्लेम यांना दिसत होते. पण ज्यावेळेस अमोल मोरे सरांनी यांना ट्रीटमेंट दिली, गायडन्स केलं, त्याच्यानंतर यांची एक फवारणी झाली, असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल सर थोडंसं जवळून दाखवा बरं रिझल्ट कसे आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो. हे बघा आता फुलांची स्टेज आलेली आहे. हे बघा आता फुलांची स्टेज आहे. या ठिकाणी फुलाचं हे पहा कसं, या ठिकाणी क्वालिटी बघू शकतो आणि वाढ वगैरे एकदम व्यवस्थित आहे, ती पण आपण या ठिकाणी बघू शकतो. हे बघा. तर अशा पद्धतीने यांचं हे पीक जे आहे हे बहरत आहे. सकाळची वेळ आहे, डोळे दिपत आहे, पण या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही क्वालिटी आहे. यांचं पूर्ण क्षेत्र डोंगर माथ्याशी असलेलं क्षेत्र हे सुद्धा राजम्यानं बहरून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने यांचा रिझल्ट आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर
समाधानी आहे तुम्ही? हो हो म्हणजे जे काही तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे मिशन समृद्धी अंतर्गत किंवा अमोल मोरे सरांनी जी काही सर्व्हिस तुम्हाला दिली एकदम त्याबद्दल सर्व्हिस बद्दल काही नाराजगी? प्रॉब्लेम पण जे काही तुम्हाला औषधी सुचव सर, जैविकवरती बऱ्याचशा लोकांचा विश्वास नसतो. तुमचं काय यावर्षी अनुभव? आम्हाला रिझल्ट मिळाला. म्हणजे रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे हो, विश्वास आता- काही अडचण नाही आहे. अमोल मोरे सर, या गावामध्ये किती लोकांना ट्रीटमेंट दिली आहे? मी जवळपास सरांच्या माध्यमातून 7-8 जणांना दिली. आणि ज्या ज्या लोकांना दिले त्यांचे अनुभव काय राहिलेले आहेत? त्यांचे अनुभव तर एकदम जबरदस्त, कारण की सरांनीच पहिले सांगितलं त्यांना. मी म्हणजे किशोर सर होते का नाही, हा, त्यांनी हा. वापरलं, त्यांनी मग यांना सांगितलं आणि यांचा पाहून म्हणजे या गावामध्ये तुम्ही सुरुवातीला एका शेतकऱ्याला ट्रीटमेंट दिली एकाच आणि त्याचा एकाचा रिझल्ट पाहून दुसऱ्याचा पाहून दुसरं- तिसरा, तिसऱ्याचा पाहून चौथा, अशी जवळपास आता जवळ- 7 ते 8 शेतकरी झाले, बरोबर ना साहेब? झाले. म्हणजे सगळ्यांची रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे सर. पॉझिटिव्ह. सर, आता बरेचसे लोक मी काय भरले इतर म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याला सुद्धा सांगत नाही. आता तुम्ही बरेचशा 7-8 नाही, शेतकऱ्यांना नाही. सांगितलं असं अमोल मोरे सर मला सांगतात आहे. तर एक सांगायचं की हे तुमच्या डोक्यात कसं आलं की बरेचसे लोक म्हणते मी काय फॉरले शेजारचे बी कळू देत नाही? असे पण कारण बरेचसे मी, प्रॉब्लेम आहेत. गावात शेतकरी ज्या योजना असतात ना त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवतो. अच्छा अच्छा. म्हणजे तुमचं काम काय आहे? माझं माई सेवा केंद्र आहे, मी ग्रामपंचायत ऑपरेटर. अच्छा, ग्रामपंचायत ऑपरेटर असल्या कारणाने तुमचा लोकांचे सर्व आतापर्यंत आंबोलीत कोणाला पण विचारा तुम्ही. अच्छा. हा. म्हणजे त्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यावरती सगळ्या लोकांचा योजना विश्वास आपल्याकडे होता आणि आणि लोकांना result मला चांगला वाटला या लोकांना सांगण्यापेक्षा स्वतः पहिले घेतला वर्षी. हा, हा. आणि मग नंतर तुम्हाला जो काही अनुभव आला मग तो तुम्ही इतर लोकांना सांगितलं. बरोबर share केला. तर सगळ्यांचं समाधानी आहे. हो समाधान आहे. सर, तुम्हाला काय वाटतं जर अशाच पद्धतीचे जर रिझल्ट भेटले हो, तर शेतकऱ्यांचा खर्च निश्चित. वाचेल की नाही वाचेल? खर्च वाचेल आणि उत्पन्नातही वाढ होईल. आता जर यावर्षी तुमची एकच स्प्रे मध्ये तुम्हाला एक रिझल्ट दिसला, हो, हो. आज तुम्ही याचा सेकंड स्प्रे करणार आहे. स्प्रे घेणार आहे, आज रविवार. तर सेकंड स्प्रे मध्ये मी तुम्हाला सांगतो आज काय घ्यायचं काय नाही, पण आपण परत 8-10 दिवसानंतर परत- ज्यावेळेस आपण येऊ हम्म. तेव्हा अजून काय कंडिशन असते हे पण ते आपल्या बघू. शेतकऱ्यांना दाखवू. कारण राजमा पिकाबद्दलचं जे काही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना असतील ते आपण या गोष्टीमुळे क्लिअर करू बरोबर. शकतो. तुम्ही जो काही वेळ दिला सर त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. अमोल मोरे सर, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे सुद्धा धन्यवाद.